हरे नमः. धर्माचा जुण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एकदा गृहदासी श्री यशोदानंद गेहिने कर्मांतर नियुक्तासून निर्ममंथ स्वयं दधी. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासून चाललेला आहे. या ठिकाणी दशमस्कंध आपण दसऱ्यापासून सुरू केला, म्हणजे विजयादशमीपासून दशमस्कंध सुरू केलेला आहे. हा दशमस्कंध या संबंधी भागवत ग्रंथामध्ये त्याच्या भागवत ग्रंथाच्या महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे की दशमस्कंध म्हणजे काय, तर दशमो दशनम प्रोक्तम. दशमस्कंध म्हणजे दर्शन आहे. दर्शन म्हणजे दात. भगवंताचे दात जर कोणते असतील तर तो दशमस्कंध आहे. कारण यामध्ये भगवंताने आपल्या मायेचं स्वरूप, आपली माईक अशा प्रकारची आविष्कृती प्रगट केलेली आहे. त्यामुळं भगवंताची माया, मोह करणारी जी माया आहे, मोहकरीच माया, भगवंताची मोह करणारी माया त्याच्या हास्यामध्ये, त्यांच्या दंतामध्ये. आणि त्यामुळं दशमस्कंध म्हणजे भगवंताची या सगुण स्वरूपामधली माया आहे. सगुण स्वरूपातलं परिपूर्ण आविष्कार, परिपूर्ण, ज्याला आपण पूर्णावतार असं म्हणतो, ते यासाठी की या ठिकाणी समग्र भगवंतानी आपल्या अवतारामधलं सगळं वैशिष्ट्य प्रगट केलेलं आहे, सगळे गुण प्रगट केलेले आहेत आणि सर्व गुणांनी संपन्न षड्गुणेश्वरीयता ज्यामध्ये प्रगट झाली, म्हणून दशमो दशनम प्रोक्तम असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की दशन कारुण्या झाले अंकुर दशन तैसे. माऊलींनी म्हटलंय दशन म्हणजे काय, तर कारुण्याला अंकुर प्राप्त झाले. करुण ही जी भगवंताची करुणा वरुणालयता आहे, भगवंताची जी करुण रूपता आहे, सामान्यांच्या बद्दलचा जो कळवळ आहे, जीवाबद्दल वाटणारी अत्यंतिक तळमळ आहे, त्याला करुणा म्हणतात. आणि ही करुणा, त्या करुणेला जर अंकुर निर्माण झाले तर ती करुणा किती सूक्ष्म स्वरूपात असेल, किती नाजूक रूपात असेल, हे आपल्याला माऊलींनी त्याच्या 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे कारुण्या झाले अंकुर दर्शन तैसे असं वर्णन केलेलं आहे. लोक फक्त दशमस्कंधच सांगतात किंवा दशमस्कंधावर भर देतात. ठीक आहे, दशमस्कंधावर भर द्यावा, परंतु या ठिकाणी सुबोधिनी नावाच्या टीकेमध्ये असं म्हटलंय की 9 जे स्कंध आहेत त्या एक एक पायऱ्या आहेत, नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत. पहिला स्कंध, दुसरा स्कंध, याचा अधिकार प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला दशमस्कंधात जाता येत नाही महाराज. दशमस्कंध म्हणजे 10वी आहे, 10वी असं समजा. तुम्हाला 10वीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळवायचा आहे तर प्रश्न विचारतील 9वी पास झाले का? नाही हो, 9वी पास नाही झालो. मग पहिलीतच नापास झालो आणि मग 10वीत कसं बसता येईल? 10वीत बसता येणार नाही. तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी करत करत 9वी पर्यंत यावं लागेल आणि मग 10वीत प्रवेश आहे. तसं 9 स्कंध म्हणजे आपल्या मानसिकतेच्या 9 पायऱ्या आहेत. आपल्या भक्त स्वरूपाच्या जी आमची प्रवृत्ती आहे, भक्तीची जी भक्तिशास्त्राची जी रचना आहे ती अशी केलेली आहे की पहिल्यांदा सामान्य स्वरूपामध्ये श्रवण आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम, याप्रमाणे करत 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 आपण बघितलं मागच्या स्कंधामध्ये की कुणी कोणत्या प्रकारची भक्ती केली. करत 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 आपल्याला पृथ्वीने कोणती केली, प्रल्हादाने कोणती केली, त्याप्रमाणे ध्रुवाने कोणती केली, अर्जुनाने कोणती केली. आणि या ठिकाणी 10व्या स्कंधामध्ये
आपल्याला भक्तीची परमोच्च अवस्था दिसते. ते म्हणतात 10वा स्कंध 10म स्कंध समजून घेण्यासाठी पात्रता लागते. आणि ही पात्रता कोणती आहे? तुमच्या भक्त स्वरूपाची पात्रता आहे. तुमची भक्ती किती पक्की आहे याची पात्रता आहे. आणि मग तुमच्या मनात कोणती शंका निर्माण होत नाही. असं कसं केलं, तसं कसं केलं, कृष्णाने अमुक का कसं केलं, कृष्णाने गोपीबरोबर क्रीडा कशी केली, हे प्रश्न तुमच्या अंतःकरणात निर्माण होत नाहीत. कारण तुम्हाला 9वा स्कंध संपल्यानंतर लक्षात येतं की भगवंत सर्वत्र व्यापक आहे. स्वप्रतिबिंब बिंबे असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपलं प्रतिबिंब आपल्याच प्रतिबिंबाशी आपण खेळावं, त्याप्रमाणे भगवंतानी ही क्रीडा केलेली आहे. ही क्रीडा म्हणजे भगवंतानी आपल्याच प्रतिबिंबाबरोबर, माऊलींनी अमृतानुभवामध्ये म्हटलंय, उलथे आवडीचे निसरोभरी. दोघेही एकच आहेत. स्त्री पुरुष नाम भेदे शिवपणे कले नांदे. अहो, स्त्री आणि पुरुष हे नाव आहे. तिथं चैतन्य तत्व आहे, मूळ चैतन्य तत्व आहे. तुम्हाला दिसती ही गोपी, ही राधा, ही अमुक, ती तमुक, पण हे सगळं चैतन्य तत्व आहे. आणि भगवान वेगवेगळ्या चैतन्याच्या रूपाशी खेळतोय. भगवान चैतन्य रूप आहे आणि विश्वही चैतन्य रूप आहे. म्हणून विश्वातल्या जड पदार्थाला तुम्ही जड म्हणू नका, त्याला जीव म्हणू नका, त्याला भगवंताच्या रूपामध्ये पहा, म्हणजे तुम्हाला ऐक्य दिसेल. तेव्हा ते म्हणतात, ज्याप्रमाणे हा भक्तिशास्त्राचा अधिकार 10म स्कंधामध्ये कधी प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही 9 स्कंध अभ्यासता, 9 स्कंधाचा अन्वय लावता, त्यावेळेला ते म्हणतात की कृष्णाचं तात्विक स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुबोधिनी नावाची टीका केलेली आहे आचार्यांनी. या ठिकाणी मध्वाचार्य हे माध्व संप्रदायाचे प्रवर्तक होते. मध्वाचार्य द्वैती संप्रदाय हा, पण या द्वैती संप्रदायाचे प्रवर्तक मध्वाचार्य. आज आपल्याकडे माधव संप्रदायाचं राम मंदिर आहे, माधव राम मंदिर. तेव्हा त्या माधव संप्रदायामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चतुर्भिष्ट 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 त्रिभिष्ट तथा. आता मी तात्विक विवरण करतोय, आज थोडं तात्विक विवरण करूया. कृष्णाच्या कथा आपल्याला माहितच आहेत, पण कृष्णाच्या कथेकडे कसं पाहायचं. कृष्णाच्या कथा उगा आज काय पूतनावध झाला, उद्या काय तृणावर्त झाला, परवा काय शकटासूर मारला, हे सांगण्यापेक्षा ते तर आपल्याला सांगायचंच आहे, पण त्याच्यातलं तत्व काय हे कळलं पाहिजे. या ठिकाणी मध्वाचार्यांनी सांगितलंय, चतुर्भिश्च 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 त्रिभिश्च तथा षड्भिर्विराजते योसौ पंचदा हृदये मम. चतुर्भिश्च चतुर्भिश्च हे एक कूट आहे. काय हो म्हणले 4 4 4 3 हे काय? ते म्हणतात अहो 4 4 4 4 3 आणि 5 आणि 6. काय 4 4 4 5 3 6? ते म्हणतात त्याचं असं आहे की भगवंताच्या चरित्राचे 90 जे अध्याय आहेत, एकूण 10म स्कंधाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून 90 अध्याय. या 90 अध्यायाचे विभाग त्यांनी केलेले आहेत आणि प्रत्येक एकेका गोष्टीला त्यांनी एक एक आपल्याला प्रकरण किंवा प्रकार जे आहेत त्याला 7-7 अध्यायाची विभागणी केलेली आहे. तर पहिल्यांदा जन्म, मग तामस, मग राजस, मग सात्विक आणि 5वं गुण. तेव्हा जन्मासाठी पहिले 7 अध्याय. पहिल्या 7 अध्यायामध्ये जन्माचं विवरण केलं, जन्मोत्सवाचे विवरण केलं. बघितलं ना आपण. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे. 3ऱ्या अध्यायातल्या बरोबर 8व्या श्लोकावर भगवंताचा जन्म व्यास महर्षींनी केलेला आहे आणि शुकाचार्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर पुढे म्हणजे पहिले 7 अध्याय चतुर्भिश्च चतुर्भिश्च 4 4 4 अशी त्याची विभागणी आहे. 7 चोक 28, 7 चोक 28, 7 चोक 28 अशा पद्धतीने जन्म, त्यानंतर तामस, मग राजस, मग सात्विक आणि 5वा जो गुण आहे तो गुण. कारण गुण षड्गुणेश्वर्य संपन्नता भगवंताच्या जवळ आहे. या 5 प्रकारांनी भगवंत माझ्या हृदयात राहो असं म्हटलंय. चतुर्भिश्च 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 त्रिभिश्च तथा. आता इथे जन्मासाठी 7
तामससाठी 7, राजससाठी 7 आणि सात्विकसाठी मात्र त्यांनी त्रिभिस तथा 28 अशा अध्यायांची जी विवरण आहे त्यामध्ये इथे मात्र सात्विकला त्यांनी 3 असा मुद्दा मांडलेला आहे. कशामुळे तर सात्विकमध्ये आपल्याला 4 जो विभाग केले ते प्रमाणाचे 4 अध्याय, प्रमेयाचे 4 अध्याय, साधनाचे 4 अध्याय आणि फळ, याप्रमाणे प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ, प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ असे प्रत्येकी 7 अध्याय. प्रमाणाचे 7 अध्याय, प्रमेयाचे 7 अध्याय, साधनाचे 7 अध्याय आणि फळाचे 7 अध्याय असे असे 4 विभाग. म्हणजे प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ. भगवान हा प्रमाण आहे. स्वतः प्रमाण परतः प्रमाण असं म्हटलं जातं. सूर्याला पाहण्यासाठी तुम्हाला डोळ्यांची गरज आहे, पण दिव्याची गरज नाही. सूर्य स्वतः दीप्तिमान आहे, त्यामुळं तिथे तुम्हाला तिसऱ्या गोष्टीची गरज लागत नाही. तो स्वतः प्रमाण आहे. तसं भगवान हा प्रमाण आहे. त्यासाठी प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रमेय दिवेयाची नि बंबाळे. प्रमेय हा दिवा आहे. प्रमेयाच्या दिव्याने आपण हे पाहतो. साधन कोणतं आहे? डोळा हे साधन आहे. आणि या सर्वांचं फळ आपल्याला साक्षात्कार हे फळ आहे. याप्रमाणे प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ असे 7 अध्यायाचे 4 विभाग आहेत. तर पहिल्यांदा जन्म हे 7 अध्याय झाले, मग तामस हे 7 अध्याय झाले, मग राजस आणि सात्विक मध्ये ते म्हणतात प्रमाणाची गरज नाही. तिथे प्रमेय, साधन आणि फळ, सात्विकता हेच प्रमाण आहे. त्यामुळे तिथे प्रमाणाची गरज नाही. प्रमेय, साधन आणि फळ अशा 3च गोष्टी आहेत. म्हणून चतुर्भिश्च आणि त्रिभिस तथा. आणि मग ते म्हणतात षड्भीर विराजते योसौ. जो भगवान षड्भीर म्हणजे 6 गुणांनी युक्त आहे. षड्गुणैश्वर्य संपन्नता त्याच्याजवळ आहे. असा भगवान पंचदा हृदये मम. तो माझ्या हृदयामध्ये 5 प्रकारांनी राहो. कोणत्या 5 प्रकारांनी? आता सांगितलेल्या जन्म, तामस, राजस, सात्विक आणि गुण या 5 प्रकारांनी भगवान माझ्या अंतःकरणात राहो. लीला चरित्र भगवंताचं माझ्या अंतःकरणामध्ये राहो असं म्हटलेलं आहे. हे कूट आहे, कूट. आणि त्या कुटाचा अर्थ या पद्धतीने आपल्याला मध्वाचार्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की याप्रमाणे आता या भगवंताच्या दशमस्कंधामध्ये सगळ्या गोष्टी रूपकात्मक आहेत. अहो, नंद म्हणजे परमानंद आहे, यशोदा म्हणजे मुक्ती आहे, वसुदेव म्हणजे वेद आहेत, देवकी म्हणजे ब्रह्मविद्या आहे, देव कायते इति. जे स्तुती करतात त्याला देव म्हणतात. वृंदावन म्हणजे काय? अहो, वृंदावन हे तुळस आहे, तुळशीचं वन आहे. मुरली हे महादेव आहेत, शिंग हे इंद्र आहेत, त्यानंतर मंत्राच्या देवता ह्या गोपी आहेत, आणि बाकीचे सगळे असुर द्वेष, राग, लोभ, मत्सर, ईर्षा. हत्ती म्हणजे गर्व आहे, जो कुवलया पीड जो भगवंताने मारला तो गर्व आहे. आणि कंस म्हणजे कली आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी सर्वत्र आपल्याला भगवंताच्या रूपकात्मकतेचा साक्षात्कार होतो. या ठिकाणी ते म्हणतात की ह्या ज्या गोपिकांचं वर्णन केलेलं आहे, ह्या गोपिका कोण आहेत? तर या गोपींचं वर्णन करताना ते म्हणतात ह्या गोपिका त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी सिद्ध आहेत, कोणी आर्त आहेत, कोणी नित्यसिद्ध आहेत, कोणी साधनसिद्ध आहेत, कोणी श्रुतिरूप आहेत, कोणी अमृतरूप आहेत. त्याने असं वर्णन केलेलं आहे की एकूण किती प्रकारच्या गोपिका या ठिकाणी होत्या. तर ऋग्वेदाचे जे मंत्र आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद आणि उपनिषद यांचे जे मंत्र आहेत त्याची संख्या 16,108 आहे. ऋग्वेदाचे मंत्र 10,580 आहेत. यजुर्वेद आणि उपनिषदाचे मिळून उपनिषदाचे 1180 आणि यजुर्वेदाचे 4,348 अशी मिळून सगळी संख्या 16,108 होते. म्हणजे
सगळ्या भगवंताच्या स्त्रिया म्हणजे वेद मंत्र आहेत हे सिद्ध होतं. ज्याप्रमाणे आपल्याला जोपर्यंत आपली भूमिका सिद्ध होत नाही, भक्त म्हणून आपली जी भूमिका आहे, भगवंतावरचा विश्वास, भगवंतावरची श्रद्धा, शंका जो घेतो, शंका पंका येऊ नेंदी, शंका म्हणजे पंक आहे, पंक म्हणजे चिखल, आपल्या अंगावर चिखल उडतो, पण या चिखलामध्ये कमळ उत्पन्न होतं. कमलावर लक्ष ठेवा, चिखलावर ठेवू नका. आपण चिखलाकडेच बघत राहतो, आपण वाईटाकडेच पाहत राहतो. ते म्हणतात जोपर्यंत तुमची मनामध्ये शंका आहे तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. संशय आत्मा विनश्यती, जो संशय आत्मा आहे तो विनाशाला पावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संशय घेऊ नका, निसंशय व्हा. आणि या दृष्टीने श्रीधर कवीने हरिविजयामध्ये या वेगवेगळ्या गोपिकांचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी विवरण करताना टीकाकारांनी असं म्हटलंय की वेगवेगळ्या गोपिका कशा होत्या. तर रामावतारामध्ये एकदा राम वनामध्ये निघाले सीतेसह, लक्ष्मणासह. त्यावेळेला त्यांच्या रूपावर अनेक ऋषीगण मुग्ध झाले, स्वरूप सौंदर्यावर मुग्ध झाले. आणि ऋषी म्हणाले, देवा, आम्हाला असं वाटतं की आम्हाला स्त्रीचा जन्म प्राप्त व्हावा आणि आम्ही तुमच्याबरोबर सहवास करावा. ते म्हणाले, या जन्मात तर मी एक पत्नीव्रत धारण केलंय, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही गोपी व्हाल आणि माझ्याशी रथ व्हाल. त्या ऋषी रूप आहे, त्या रामावताराच्या काळातल्या आहेत. त्यांनी वर्णन केले याप्रमाणे ब्रजरूप, ब्रजामध्ये तुम्ही गोपी रूपाने अवतीर्ण व्हाल. मग त्या मिथिलेच्या गोपी, कोसल गोपी, अयोध्या गोपी, पुलिंद गोपी, रमा वैकुंठ, द्वीप या ठिकाणच्या गोपी प्रगट झाल्या. आणि पद्मपुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे पातालखंडामध्ये की ऋषी रूप कशा ह्या गोपिका होत्या. मिथिला, कोसल, अयोध्या, पुलिंद, रमा वैकुंठ आणि श्वेतद्वीप याप्रमाणे यांनी अनेक कठीण तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. सहजासहजी देव प्राप्त होत नसतो. सहजासहजी तुम्हाला हे एव्हरेस्ट शिखर सर करता येत नसतं, तसे प्रयत्नच करावा लागतो. तसे भगवान कृष्णाचं सहवास म्हणजे एव्हरेस्ट शिखर आहे. त्यासाठी एखादाच आपल्याला शेर्पा, तेजसिंह किंवा एखादाच श्रेष्ठ दर्जाचा जो वीर आहे तो हे प्राप्त करू शकतो. उग्र तपा नावाचे ऋषी होते असं वर्णन केलेलं आहे ह्या पद्मपुराणामध्ये. उग्र तपा नावाचे ऋषी होते आणि हे ऋषी अग्निहोत्री होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती. पंचदशाक्षर मंत्राचा जप, पंचदश म्हणजे 15 अक्षरांचा जप ते करत होते. आणि या वेळेला त्यांनी श्रीकृष्णाचं ध्यान केलं आणि 100 कल्पानंतर त्यांना सुनंद नावाच्या गोपाच्या घरामध्ये सुनंदा नावाची ही गोपी जन्माला आली. आणि ही सुनंदा नावाची गोपी भगवंताशी तन्मय झाली. किती जन्मानंतर? 100 कल्पानंतर जिने तपश्चर्या केली. त्यानंतर सत्यतपा नावाचे मुनी होते. त्यांनी फक्त वाळलेले पानच खाल्ले म्हणे आणि दशाक्षर मंत्राचा जप केला भगवंताचा. आणि या वेळेला तिने राधा आणि कृष्ण यांच्या बरोबर तिने नृत्य केलं आणि कृष्णाचं ध्यान तिने करता 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 10 कल्पानंतर आज सुभद्र नावाच्या गोपाच्या घरी ती सुभद्रा नावाची गोपी म्हणून जन्माला आली. म्हणजे कितीतरी तपानंतर, कितीतरी कठीण अशा प्रकारच्या तपश्चर्येनंतर यांना कृष्णाची प्राप्ती झाली. त्यांनी असं वर्णन केलंय की हरिधामा नावाचे एक ऋषी होते. ते निराहार राहिले आणि क्लीम देवीचे काही मंत्र आहेत, त्याला आपण बीज मंत्र म्हणतो. ओम ह्रीम श्रीम क्लीम हे बीज मंत्र आहेत. त्यापैकी क्लीम हा जो बीज मंत्र आहे तो कामपूर्ती करणार आहे, इच्छापूर्ती करणार आहे. म्हणून क्लीम, तिने क्लीम हे कामबीज युक्त मंत्र याचा 20 मंत्राचा जप, 20 शब्दाच्या अक्षराच्या मंत्राचा जप केला. आणि या वेळेला
ही कोमल अशा प्रकारचे पानं त्याच्यावरती बसायची आणि वाळलेली पानं खायची. या वेळेला भगवंताचा युगुल ध्यान तिने केलं. युगुल ध्यान म्हणजे राधा कृष्ण, गोपी कृष्ण असं याला युगुल म्हणतात. एकट्या कृष्णाचं नाही, युगुल रूपाने. युगल रूपाने ध्यान, कारण क्लीम हे बीज कामबीज आहे, त्यामुळे युगल रूपाने ध्यान शक्य आहे. म्हणजे आपण जसं सीता रामचंद्रार्पणमस्तु असं म्हणतो, किंवा रुक्मिणी पांडुरंग. नुसता पांडुरंग कुठे आहे? रुक्मिणी पांडुरंग, रुक्मिणी सहित पांडुरंग, रामासहित सीतेसहित राम, रामासहित सीता नाही, सीतेसहित राम. सीतेला महत्व आहे, स्त्रीला महत्व आहे, म्हणून ते म्हणतात पार्वती परमेश्वर. बघा ना तुम्ही, आधी स्त्री आहे आणि मग पुरुष आहे. याप्रमाणे तिने युगल ध्यान केलं आणि 3 कल्पाच्या नंतर तिला सारंग नावाच्या गोपाच्या घरी रंगवेणी नावाची गोपी म्हणून जन्माला आली. आणि याप्रमाणे रंगवेणी, जाबाली नावाचे जे ब्रह्मज्ञानी ऋषी होते रामावताराच्या काळात, जाबालीच्या आश्रमात राम गेलेले, तेव्हा सत्यकाम जाबाला, त्या जाबालीच्या आश्रमामध्ये ब्रह्मज्ञानी ऋषी होते. त्यांनी अत्यंत फिरता एक दोहाकाठी तप करणारी स्त्री पाहिली. तीच ब्रह्मविद्या होती आणि या ब्रह्मविद्येचा त्यांनी जप केला. आणि या वेळेला चित्रगंधा नावाची गोपी म्हणून ती जन्माला आली. ज्याप्रमाणे प्रचंड नावाच्या गोपाच्या घरी चित्रगंधा नावाची गोपी म्हणून तिने जन्म घेतला. ज्याप्रमाणे आणि ही जी वर्णन केलेलं आहे ब्रह्मविद्या, तिला विचारलं या जाबालीने, तू कोणती स्त्री आहेस? ती म्हणाली, मी ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या हम तुला योगींद्रियाच्या मृग्यते साहम हरिपदांभोज काम्य सुचिरंतपहा. तू का बसली इथं? ती म्हणाली, मला देवाची प्राप्ती करायची. अगं तू तर ब्रह्मविद्या आहेस ना? ती म्हणाली, हो मी ब्रह्मविद्या आहे, पण मला भगवंताच्या सोबत राहायची इच्छा आहे आणि म्हणून ब्रह्मविद्येने आज भगवंतासाठी गोपीचं रूप धारण केलं असं त्याने वर्णन केलंय. त्यानंतर कुशध्वज नावाचे ब्रह्मर्षी होते. ते शुचिश्रवा आणि सुवर्ण देव तज्ञ होते. त्यांनी शीर्षासन करून ह्रीम या मंत्राचा जप केला. मगाशी क्लीम बघितलं आपण, आता हे ह्रीम आहे. याने हंस मंत्राचा जप केला आणि ज्या वेळेला 10 वर्षाच्या वयामध्ये भगवंताचं ध्यान केलं. दश म्हणजे भगवंताचं वय 10 वर्षाचं, हे डोळ्यासमोर आणलं आणि ध्यान केलं. तुम्ही कोणतं ध्यान करता यावर तुमची कृपा अवलंबून आहे बरं का. तुम्ही कोणाचं आणि कसं ध्यान करता, तुम्ही भगवंताच्या कोणत्या मूर्तीचं ध्यान करता, म्हणून ध्यानाला खूप महत्व आहे. आणि मग 1 कल्पाच्या नंतर सुधीर नावाच्या गोपाच्या घरी तिचा जन्म झाला. अशा प्रकारे भगवान म्हणतात, हे गोपींनो, तुम्ही मला ऋणाईत केलंय. तुम्ही इतकी तपश्चर्या केली आहे की मला तुमच्या बंधनामध्ये राहणं भागच आहे, मला तुमच्या प्रेमाचा स्वीकार करणं भागच आहे. म्हणून देवा, भगवान सुद्धा, ते म्हणतात भगवंत सुद्धा यांचे ऋणाईत आहे. भगवंताला ऋणाईत केलं. ऋणाईत म्हणजे त्यांच्यावर ऋण केलं, देवावर ऋण केलं. कशाचं? भक्तीचं. एवढी भक्ती केली की देवाला या ठिकाणी त्यांच्याद्वारे त्यांची भक्ती स्वीकारावीच लागली. याप्रमाणे या गोपिकांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ह्या गोपिका कशा तल्लीन झाल्या होत्या भगवंताकडे पाहता पाहता. अहो निषेधाचे ठाई न पाहोची पाही कृष्णाविण असं वर्णन केलेलं आहे. सगळं अध्यात्म, सगळी ब्रह्मविद्या आपल्याला गोकुळामध्ये नांदताना दिसते. ते म्हणतात न पाहोची पाही कृष्णाविण. निषेध शेषो जयताद शेषा. निषेध म्हणजे काय? निषेध म्हणजे व्यतिरेक, अन्वय आणि व्यतिरेक. तर अन्वय म्हणजे सर्वांमध्ये ईश्वर पाहणे हा अन्वय, आणि याच्यात देव नाही हे पाहणे म्हणजे व्यतिरेक आहे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला फूल दिलं, फुलामध्ये सुगंध आला, सुगंध आल्यानंतर तुम्ही पहा सुगंध कुठून आला हो? पाकळीमध्ये सुगंध आहे का? नाही. पानामध्ये सुगंध आहे का? नाही. म्हणजे आपण जे हे नाही 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 म्हणतो त्याला व्यतिरेक म्हणतात, त्याला निषेध म्हणतात. जसा आत्मा कुठे? आत्मा म्हणजे काय? डोळा म्हणजे आत्मा का? नाही. कान म्हणजे आत्मा का? नाही. हात म्हणजे आत्मा का? नाही. मग काय?
हा आत्मा काय आहे याचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा चैतन्य तत्वापर्यंत जावं लागतं. त्याप्रमाणे निषेध शेषो, ते म्हणतात त्या सगळ्या गोपिका निषेध करत होत्या. न पाहोची पाही कृष्णाविण, कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. कृष्णा दूध पाजू, कृष्णा चारू लोणी, अंग्या टोप्यालिनी कृष्णनाथा. कृष्णाला दूध पाजायचं, चला उठा. का हो? अहो कृष्णाला भूक लागली असेल, कृष्णाला दही फार आवडतं, कृष्णाला लोणी फार आवडतं. उठल्याबरोबर सगळ्या गोपिका कृष्ण 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 कृष्णच म्हणत होत्या. झोपेमध्ये सुद्धा कृष्णाचीच त्यांच्या तोंडामध्ये जप चाललेला होता. न पाहूची पाही कृष्णाविन, कृष्णा दूध पाजू, कृष्णा चारू लोणी, अंग्या टोप्यालिनी कृष्णनाथा. घागरिया नुपुर चरणी झणत्कार पैंजणाचा. अहो काल मी बाजारात गेले होते, एक पैंजण आणलं. कृष्णाला फार छान दिसल बरं का, म्हणजे कृष्णच फक्त डोळ्यासमोर दिसायचा. बाजूबंद आणले, कृष्णाला चांगले दिसतील. अलंकार आणले, कृष्णाला चांगले दिसतील. कपडे आणले, कृष्णाला चांगले दिसतील. मोरपीस आणला, कृष्णाला चांगलं दिसेल. अहो कृष्णाशिवाय यांच्या तोंडात दुसरं काहीच नव्हतं. ते म्हणतात बाकी काहीही वस्तू त्यांच्या समोर नव्हत्या. निषेध, सगळ्या वस्तूंचा निषेध करून कृष्णा दूध पाजू, कृष्णा चारू लोणी, अंग्या टोप्यालिनी कृष्णानादा. घागरिया नुपुर चरणी झणत्कार पैंजणाचा. कृष्णा क्षुद्र घंटा मेखळा किंकिणी, रुक्मा रत्नमणी जडत केले. सुवर्ण नेंगुळ कौशेय कटुसूत्र, मेखळे जगत्री रेखिये. याप्रमाणे कृष्णाची तन्मयता त्यांनी वर्णन केली आहे. अहो कृष्णाच्या किंकिणी ऐकता श्रवणी, नाद ब्रह्ममनी कोंदाटले. अहो हे नाद ब्रह्मामध्ये तल्लीन होत्या. तुम्ही म्हणतात कोणता नाद ब्रह्म? कधी यांनी योग समाधी लावली? योग समाधी न लावू द्या. गोपिकांनी योग समाधी लावली नाही, पण गोपिकांच्या अंतःकरणामध्ये कृष्णाची किंकिणी ऐकता श्रवणी, कृष्णाच्या हातापायामध्ये असलेल्या ज्या वाक्य आहेत, पैंजण आहेत, त्याचा जो आवाज होत होता, त्या आवाजाने यांना नाद ब्रह्ममनी कोंदाटले, नाद ब्रह्माचा साक्षात्कार होत होता. नाद ब्रह्म मूर्तले, गंगापया सळले, पतिव्रते आले वृद्धाप्यका. नाद म्हणजेच ब्रह्म आहे. आपण म्हणतो ना नाद, स्वर, स्वर ब्रह्म विभूषितम. स्वर हाच ब्रह्मरूप आहे, कारण स्वर भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जातो. नाद भगवंतापर्यंत घेऊन जातो. ओंकाराचा नाद भगवंतापर्यंत जातो. तसा हा किंकिणीचा नाद भगवंतापर्यंत जात होता, कारण तो भगवंताच्याच अवयवाच्या हालचालीतून निर्माण झालेला होता. त्यामुळं हा नाद ब्रह्ममनी कोंदाटले. याप्रमाणे या सगळ्या तटस्थ क्षणी पाहत ठेल्या. जसं आपण स्तब्ध भाव, अनेक भाव आहेत. स्तब्धता हा एक भाव आहे. कंप, स्तब्ध, रोमांच, स्वरभंग, वैवर्ण्य, अश्रुपात. त्याप्रमाणे मृत्तिक, मूर्छाभक्षण, मूर्छा, ह्या भाव आहेत वेगवेगळे. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. इतक्या तल्लीन होत होत्या की डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू यायचे. कंप निर्माण व्हायचा, स्तंभ निर्माण व्हायचा. स्तंभ भाव कुठून आहे? ते म्हणतात तटस्थ ईक्षणी पाहत ठेल्या, यामध्ये स्तंभ भाव आहे. ईक्षण म्हणजे डोळे. जे बघत राहायचे ते कृष्णाकडेच पाहत राहायच्या. कृष्ण रूप इतकी तल्लीनता, कृष्ण जरी समोरून निघून गेल्या तरी एकाच ठिकाणी टकळी लागायची त्यांची. याला म्हणतात स्तब्ध भाव. याप्रमाणे कृष्णाच्या रूपामध्ये इतक्या तल्लीन झालेल्या, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि याप्रमाणे करता करता ते म्हणतात अहो एकदा कृष्णाने माती खाल्ली तेव्हा भगवंतानी आपलं विश्वरूप त्यामध्ये दाखवलं. आता हे श्रीकृष्णाचं जे रूप आहे ते विवरण करताना त्यांनी वर्णन केलंय की हे नंद कोण होते, यशोदा कोण होत्या. अहो कोणालाही कसं मिळेल हो भगवंताचं बालपण, कोणालाही कसा अनुभवायला मिळेल, त्याच्या मागे एक कारण आहे. ते म्हणतात हा नंद हा एक वसू होता, द्रोण नावाचा, आणि यशोदा ही धरा होती. यांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं की तुझ्या पोटी भगवान जन्माला येतील, तुम्हाला त्यांचं बालपण अनुभवायला मिळेल. ही पूर्वजन्मीची द्रोण आणि धरा होती. एके दिवशी काय झालं असं वर्णन केलं एका दुसऱ्या पुराणामध्ये की ही धरा ती एका दुकानामध्ये बसलेली होती. व्यापारी होते, दुकानात बसली होती. तेव्हा एका वाईट चालीच्या माणसाने एकदम तिच्या छातीला हात घातला. घातल्याबरोबर हिला खूप वाईट वाटलं आणि तिने ताबडतोब आपला छातीचा भाग कापून काढला. याला म्हणतात
पातिव्रत्य, दुसऱ्या माणसाचा स्पर्श आपल्याला होऊ नये आणि म्हणून तिने तो भाग काढून टाकला. इतकी ही भगवंताशी तन्मय होती, तल्लीन होती, भक्त होती, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि मग याप्रमाणे ब्रह्मदेवानी त्यांना त्यांच्या तपश्चर्येमुळं आशीर्वाद दिला. द्रोणो वसुनाम प्रवरो धरया सह भार्यया करिष्यमाण आदेशान ब्रह्मणस्तम वाच. ब्रह्मदेवाने आदेश त्यांना आशीर्वाद दिला की तू यशोदा आणि नंद म्हणून तुम्ही जन्माला याल, तुम्ही पतिपत्नी व्हाल आणि गोकुळामध्ये तुमचा रहिवास राहील. याप्रमाणे ब्रजवासी म्हणून तुम्ही या ठिकाणी राहाल. म्हणून त्यांना या ठिकाणी भगवंताचं एवढं साहचर्य मिळालं. त्यांनी वर्णन केलेलं आहे. एकदा घटना अशी घडली. एकदा ग्रहदासीषु, एकदा सकाळची वेळ होती, सूर्य अजून उगवायचा होता आणि सूर्य उगवायच्या आधी लोणी निघतं. जर घुसळण केलं तर गारवा असतो, पुन्हा सूर्य उगवला की लोणी वितळून जातं. दही त्यामधून, ताकामधून लोणी निघत नाही, गारवा संपून जातो, उष्णता सुरू होते. म्हणून सकाळीच उठली, ही लवकर 5लाच उठली, आंघोळ केली आणि सगळं आवरून भगवंताच्या नाव घेत 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 ही दधी मंथन करू लागली. जुन्या काळामध्ये आपल्या लोकांना माहीत नाही आज, परंतु एक मोठीच्या मोठी रवी असे, ती रवी एका खांबाला बांधलेली असे. आपल्या 5 फूट उंचीची रवी एका खांबाला बांधलेली, त्याला एक सोल बांधलेली असायची आणि खाली एक गाडगं ठेवलेलं असायचं. त्यामध्ये दही ठेवायचं आणि घुसळण करायचं. हे घुसळण करणं सुद्धा एक व्यायामच आहे. खरं म्हणजे एक प्रकारचा व्यायामच होता. स्त्रियांना वेगळं व्यायाम करायची गरज नव्हती. जुन्या काळामध्ये सकाळी उठून दुपारी 12पर्यंत जे काम चालायचं ते सगळं व्यायामाचंच चालायचं. झाडणं, सडा टाकणं, त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन व्यवहार करणं, फुलांच्या माळा करणं, त्याचप्रमाणे फुलं गोळा करणं, तसंच दधीमंथन करणं, हे सगळं व्यायामाचेच प्रकार होते. दळण, कांडण हे सगळे व्यायामच आहेत. त्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, एकदा ग्रहदा शिशु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्ता सु निर्ममंथ स्वयं दधी, निर्ममंथ स्वयं दधी. दही त्या गाडग्यामध्ये होतं आणि रवीने ती घुसळत होती. भगवंताच्या लीला तन्मयतेने ती गात होती. सकाळी उठली होती, स्नान बिन केलं होतं, आवरलं होतं आणि आपल्या सकाळच्याच वेळेला सुंदर अशा प्रकारचा गजरा आपल्या केसाला माळलेला होता आणि हा मालतीचा गजरा, ती मालतीच्या फुलाचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता आणि भगवंताची गीतं गा घुसळण्याबरोबर तिचं सगळं अंग हलतंय. अहो म्हातारी आहे, वृद्ध झालेली आहे, वय 60 वर्ष होऊन गेलेले आहे, अंग तोलत नाही, जड देह झालेला आहे, त्याप्रमाणे स्थूलता आलेली आहे आणि अशाही अवस्थेत भरा 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 काम करते. भगवंताच्या उठायच्या आत आपला लोणी निघालं पाहिजे, कारण कृष्ण उठला तर मग काही काम सुधरू देत नाही. त्यामुळं दधी मंथन करता करता भगवंताच्या गीतामध्ये तल्लीन झाली आणि काय वर्णन केले भागवतकारांनी, शुकाचार्यांनी तल्लीन होऊन वर्णन केले. ते म्हणतात, क्षौमम वास पृथुकटी तटे. क्षौमम वास, क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र होतं आणि पृथुट लटी कटे
तिचं कंबर मोठी होती, कारण स्थूल देह झालेला होता आणि बिभ्रती सूत्र नद्धम, त्याला कंबरपट्टा बांधलेला होता. त्या कंबरपट्ट्याचे घुंगर वाजत होते, पायातले पैंजण वाजत होते, हातातले काकण कुठपर्यंत होते. आजकाल बायका काकणच घालत नाहीत, छोटे हात असतात, यांचे कोपरापर्यंत काकणं असायचे. आणि ते कोपरापर्यंतचे काकणं, गळ्यातले अलंकार काय, दागदागिने काय, त्याप्रमाणे काकणं काय, पायातले पैंजण काय आणि कमरेचा कंबरपट्टा काय, सगळीकडले घुंगर आणि काकणं वाजू लागले, किंकिण करू लागले. ते म्हणतात पुत्र स्नेह स्नुत कुचा युगम जात कंपंच सुभ्रू, जात कंपंच हलू लागली, थरथर थरथर तिचा सगळे हात हलू लागले, त्याप्रमाणे कंबर हलू लागली, तिचं पूर्ण शरीर हलू लागलं. आणि रज्वाकर्षण, रज्जू म्हणजे दोरी, रज्वाकर्षण, जसं जसं ती घुसळत होती, त्या दोरीला ओढत होती, तसं तसं त्यांच्या अंगाच्या सगळ्या हालचालीमुळं अंगातले अलंकार हलत होते, कुंडल हलत होते. कंकणो कुंडलेच, या ठिकाणी कुंडल कानामध्ये घातलेले ते लक 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 हलत होते. आणि थकून गेली. अर्धा घंटा तरी तिने भगवंताचं नाव घेत घेत इथे दधिमंथन केलं. स्विन्नम वक्त्रम कबर विगलत, आणि केसामधले जे मालतीचे फुलं वेणीला घातले होते ते हल्ल्यामुळं टप 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 खाली पडू लागले. या वेणीतले फुलं खाली पडू लागली. मालती निर्ममंथ, मालतीचे फुलं खाली ओघळले, खाली आले आणि एकदम आता लोणी यायच लागले. लोणी आता वरती आलंच आहे, आता फक्त काढायचं एवढंच बाकी राहिलं. आणि मोठी गडबडीने तिने लोणी काढण्यासाठी पुढे धावली. तेवढ्यात भगवान उठले, कृष्ण उठले. आई आई मला घे, आई मला घे, मला आत्ता भूक लागली. ताम स्तन्य काम असाध्य, आई मला भूक लागली, आई मला घे. ती म्हणते अरे अरे थांब कृष्णा, एवढा लोणी काढते आणि मग तुला घेते, थांब, एवढं थोडंच राहिले, थोडं हाताने काढते, बाजूला ठेवते आणि मग तुला घेते. गृहीत्वा, तो म्हणला नाही, माहित नाही. गृहीत्वा, हात धरला तिचा, नाही ते लोणी नाही काढायचं. त्या रवीतला हात धरला, नाही घुसळायचं, नाही काढायचं, मला आधी घ्यायचंय. गृहीत्वा दधिमंथानम निषेधत प्रीतिमावहन, निषेधत, नाही मला आधी घे, ते लोणी बिली बाजूला ठेवून दे, मला घे मला घे मला घे. हट्ट धरला. आणि मग ती म्हणते अरे हा रवीला हात धरू नकोस, सोड रवीचा हात हरी रे, सोड रवीचा हात हरी रे, कान्हा करू दे मंथना, कान्हा करू दे मंथना. अरे कृष्णा, रवीचा हात बाजूला करू दे, हा एवढं मंथन करते, एवढं लोणी काढते, मग तुला घेते ना. नाही, ऐकलं नाही. आणि कृष्णाने तो जे धरला पक्का हात तो काही सोडायला तयार नाही. शेवटी हिला राग आला. पाहत कृष्णाने स्वभाव ओळखला, प्रवृत्ती ओळखली. हिची वृत्ती कशात आहे? हिची वृत्ती दुधादह्यात आहे, हिची वृत्ती लोण्या तुपात आहे. रागाने कृष्णाला घेतलं मांडीवर, तमंक मारूढ मपाय स्तनम, आणि स्तन पाजायला सुरुवात केली, दूध पाजायला, स्तनपानाला सुरुवात केली. पण रागाने. कृष्ण हळूच पाहत होते. कृष्ण एवढे मोठे कुशल, त्यांनी वर्णन केले. सस्मित मीक्षती मुखम, कृष्णाने हळूच हसत हसत तिच्या तोंडाकडे पाहिलं, तिचं लक्ष कुठे आहे. कारण कृष्णाला दूध पाजायला घेतलं खरं मांडीवर, पण पाहणा फुटे ना, दूध मिळे ना जेवढं पाहिजे तेवढं. कृष्ण म्हणाले असं काय झालं, मला दूध का मिळे ना. आणि मग कृष्णाने हसत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचं लक्ष तिकडे होतं, दुधाकडे होतं. दूध ठेवलं होतं चुलीवर, त्या दुधाकडे तिचं लक्ष. अतृप्त मुत्सृज्य वर्णन केलंय शुकाचार्यांनी, भागवतकारने. अतृप्त मुत्सृज्य, अतृप्त. भगवान म्हणले अरे माझ्या पोटात दूध जाईना, मला तृप्ती होईना, आणि हिला दुधाचं पडलंय काय. माझ्या पोटात मात्र दूध जाईना आणि हिला वाटायला त्या चुलीवरचं दूध उतू जाईल. कृष्णाने ताबडतोब संजात कोपहा, कृष्णालाही राग आला. थांब आता तिला दाखवतो म्हणे काय ते. स्फुरितारुणाधरम, कृष्णाचे ओठ हलू लागले. स्फुरित म्हणजे रडत रडत कृष्ण स्फुंदू लागले, त्याचे ओठ हलू लागले. आणि कृष्णाने रागाने त्या
अग्नीकडे पाहिलं, चुलीतल्या अग्नीकडे पाहिलं आणि सांगितलं, चाल यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात. अहो, ज्याच्या भयाने सूर्य तापतो, ज्याच्या भयाने अग्नी प्रगट होतो, मृत्यूश्चरती यद भयात, ज्याच्या भयाने मृत्यू सुद्धा थरथर कापतो, तो भगवान त्यांनी पाहिल्याबरोबर अग्नीला वाटलं, अरे देवाचा आदेश आहे. अग्नी जो मोठा झाला, धाड 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 एकदम चुलीतला अग्नी वाढला. वाढल्याबरोबर इकडे यशोदेचं लक्ष तिकडे गेलं आणि तिने कशी दुधाकडे धावली, भगवंताला टाकलं आणि दुधाकडे पळाली. दुधाकडे पळाली की कृष्णाने पुन्हा अग्नीला आदेश दिला की जाळून भस्मसात करून टाक. याप्रमाणे ते दूध जाळून भस्मसात केलं. उत्तार्य गोपीम संस्कृतम, पहिल्या पुन्हा हा उत्तार्य गोपीम तिने कृष्णाला बाजूला टाकलं मांडीवरून आणि तिकडे पळाली. पळाल्याबरोबर तेवढ्यात सगळ्या दुधाची राग झाली. भग्नम विलोक्य सुतस्य कर्मतात, आणि ती तिकडं पळाली. तेवढ्यात कृष्णाला संधी मिळाली. कृष्णाने तिथला जी रवी होती ती रवी घेतली आणि त्याने माठच फोडून टाकली. ती रवी म्हणली, रवी काय कामाची, त्याला माठच फोडू. माठ फोडला, सगळीकडं दहीच दही झालं. आत्ता काढलेलं सगळं लोणी सगळीकडं सांडलं. संस्कृत वाङ्मय इतकं श्रीमंत आहे की संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्याला नुकतं आलेलं लोणी, मराठीमध्ये तो शब्द नाही आहे तसा, त्या ठिकाणी नुकतंच आता जे लोणी समोर येतं, ताजं लोणी ज्याला आपण म्हणू, हे ताजं लोणी जे भगवंतांनी पाहिलं, त्याला त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, हयंगवमंतरम. हयंगव, हयंगव म्हणजे नुकतंच ताजं लोणी. आपल्याकडे फक्त लोणी शब्द आहे, फार तर नवनीत आहे, पण हयंगव म्हणजे एकदम ताजं, आत्ता काढलेलं, त्याला म्हणतात हयंगव. हे संस्कृतमधलं वैशिष्ट्य आहे की किती बारीक शब्द प्रत्येक गोष्टीसाठी वापरलेले आहेत. जघास हयंगव मंतरम गतः. आणि ते जेव्हा माठ फोडला तेव्हा आत्ता काढलेलं लोणी सगळं विस्कळीत झालं. ते पाहिल्याबरोबर यशोदा चिडली. कृष्णाचे बालगोपाल उठलेच होते. कृष्णाच्या तिथून टोकवायला लागले. कृष्ण म्हणले, या इकडे या, घाबरू नका, इकडे या. सगळ्या बालगोपालांना बोलावलं आणि म्हणाले, घ्या नाचा याच्यामध्ये. ते ज्या बालगोपाल त्या पूर्ण दह्या दुधामध्ये अंघोळ करू लागले. सगळ्या अंगावर घेतलं, कोणी खायलेत, कोणी अंगावर घ्यायलेत, कोणी त्याचं पोहायला लागलेत. हे पाहिल्याबरोबर भग्नम विलोक्य, आणि तिथलं सगळं भांडे फोडून टाकले आणि उलूखलांग्रे उपरी व्यवस्थितम, त्याप्रमाणे मरकाय काम हयंगवम चौरेग्नी. हयंगव म्हणजे नुकतंच आता काढलेलं जे लोणी आहे ते आपल्या मुलांनाही दिलं, आपणही खाल्लं. पण त्यालाही काही कमी पडलं म्हणून माकडं होती तिथं, त्या माकडांना बोलावलं. ते माकडे आले खायला लोणी. ही बघायला लागली, काय कमाल आहे, अहो लोणी एवढ्या कष्टाने काढलं आणि हे माकडं काय पोरं काय सगळे नासाठी करू लागले. थांब कृष्णा, मी आता तुला धरते, आता सोडत नाही तुला मी. म्हणून एक हातात छकाठी घेतली, काठी घेतली. तामा यत्त यष्टीम प्रसमीक्ष सत्वर, हातात जी काठी घेतली की निघाली. आणि कृष्ण म्हणाले, आता काही खरं नाही आपलं. तिथून पळाले. पळाल्याबरोबर ती कृष्णाच्या माग आणि छकाटी काठी घेऊन कृष्णाच्या मागही, कृष्ण पुढे पळतायत. आणि ततोवरू ह्या पससार भीतवत, भगवान भिले नाही पण भीतवत, भिल्यासारखं दाखवलं, नाटक केलं. आणि जे पळाले कृष्ण पुढे ही माग, कृष्ण पुढे ही माग. आता तिचं वर्णन त्यांनी केलंय की ती पुढे पळू लागली रस्त्याने. सगळे लोक जमा झाले गावात. अहो काय यशोदाबाई, काय अहो पाटलीनबाई, काय काही नाही, आता मी धरते कृष्णाला, आता मी याला मारल्याशिवाय सोडत नाही, याला बरोबर शिक्षा दिलीच पाहिजे. फार खोड्या करू लागलाय. क्षमम प्रवेष्टुम तपसेरितम मनाहा. थांबा, आता या काठीनं बरोबर याला झोडपून काढते. आणि ती निघाली. वर्णन केलंय, बृहत चलश्रोणी भरा क्रांतगती. क्रांतगती, तिला चालता येईना. अहो ती जड झालेली होती, स्थूल झालेली होती, वय झालेलं होतं, बीपी होता, शुगर होती, सगळं काही होतं ना. आणि चालत होती. घाम झाला, थोडं चाललं तर दम लागायला लागला. सगळ्या बायका म्हणू लागल्या, अहो बाई थांबा, थोडं विश्रांती घ्या. नाही विश्रांती नाही, बसा थोडं. नाही बसणार नाही, कृष्णाला धरल्याशिवाय बसणार नाही.
त्याला म्हणतात भगवंतासाठी असलेला हट्ट. ती म्हणाली की नाही, कृष्णाला जोपर्यंत मी धरत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. किती दम लागला तर हरकत नाही. घाम घाम तिचा होऊ लागला. तिच्या डोक्यात जे केसाला जे माळ बांधलेली होती, गजरा बांधलेला होता, फुलं होते, ते सगळे रस्त्याला पडू लागले. जबेन विश्रमसित केशबंधन, बांधलेला बुचडा सगळा निघाला, केशबंधन सगळं निघालं. आणि च्युत प्रसूनानुगते परामृषात, प्रसून म्हणजे फुलं, सगळ्या रस्त्याने तिच्या डोक्याचे फुलं दिसू लागले. बाबा बाबा म्हणजे काय यशोदाबाई, हे काय कृतागसम. कृष्ण तुरतुर तुरतुर तुर पुढे पळू लागले. आता ते 5 वर्षाचं वय, त्याला हिला कसं त्यांच्या गतीने पळता येईल. अहो कृष्णाची गती येते. ती म्हणाली नाही, मी जोपर्यंत त्याला धरत नाही तोपर्यंत सोडणार नाही. कशांत मज्जन मनुषी स्वपाणीना, थांबा, आता याला धरते आणि याला शिक्षा देते. त्यक्त्वा यष्टीम. आणि मग गावाच्या बाहेरपर्यंत आले. कृष्णाने ओळखलं नाही, एवढा आईला त्रास देऊ नये. भक्ताचा विश्वास पाहावा, भक्त किती निष्ठावान आहे ते पाहावं. भक्ताची निष्ठा पाहिली, ही माझी खरी भक्त आहे. निष्ठा हिला जीव गेला तरी ही मला सोडणार नाही. आता तिचा फार अंत पाहू नये. बिचारी दमलीये, थकलीये, दम लागलाय, घामघाम झालाय, दुपार झालीये, पोटात काही नाही. आणि मग कृष्ण थांबले. तेवढ्या तिने त्याला पकडलं. आता धरलं तुला, आता कुठं जातोस तू, आता मी तुला सोडणार नाही. जीव गेल्यानं सोडी तू ते. देव भक्त सुद्धा देवाला असाच पकडतो आणि म्हणतो तुला मी सोडणार नाही, माझ्या हृदयातून तुला मी सोडणार नाही. हृदय केला बंदीखाना, हृदयरूपी बंदीखान्यामध्ये तुला मी पकडून ठेवते. धरलं. कृष्ण म्हणला तेवढी काठी टाकून दे. त्या काठीची मला भीती वाटते, तू मला मारशील. हा, काठी दिली टाकून म्हणे, आता नाही मारत, बस का. धरलं तुला मी. काठी टाकून दिली. त्यक्त्वा यष्टीम सुतम भीतम. कृष्ण घाबरत होते काठीला. आता कृष्ण त्याला कशाला घाबरणार. अहो यद्भयात वाती वातोयम. ज्याला मृत्यू घाबरतो तो या काठीला घाबरेल काय. पण नाही. सुरा अभयदानी तया भेडवती गवळणी बागुला आला. कृष्णाने ही सगळी लीला केलेली आहे. याप्रमाणे तिने यष्टी टाकून दिली, काठी टाकून दिली आणि धरलं. या ठिकाणी वर्णन पहिल्याच स्कंदामध्ये केलेलं आहे की या वेळेला कुंती तिथे उपस्थित होती. आणि कुंती म्हणते देवा तुझं रूप मला ते आठवतंय, ज्या वेळेला तू आई तुझ्या मागं धावत आली, तू घाबरून पळालास आणि मग आईने तुला धरल्यानंतर तू आई आता मी असं करणार नाही, आतापासून मी असं करणार नाही, मी तुला त्रास देणार नाही म्हणून तू रडू लागलास. तुझ्या रडण्यातून तुझ्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. तुझ्या डोळ्यातलं जे काजळ आहे ते खाली येऊ लागलं आणि तू मनगटाने एका नाकाला एक असा पट्टा मारलास. नाकातला शेंबूड एका बाजूला गेला, दुसऱ्या नाकातला शेंबूड दुसऱ्या बाजूला. याप्रमाणे ते पट्टे चंपू लागले आणि डोळ्याचा जो काजळ घातलेलं होतं ते अश्रूंनी खाली आलं. त्याचा एक पट्टा काळा, इकडचा एक काळा पट्टा तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागला. असे 2 काळे पट्टे आणि हे 2 चमचमणारे पट्टे पाहिले आणि कृष्णा तुझं ते रूप संभ्रमाक्षम. संभ्रमाक्षम म्हणजे घाबरलेलं तुझं रूप, तुझं चलित झालेलं, डोळे मिसकावणारं रूप आज मला दिसतंय, असं त्यावेळेला ती म्हणते. न चांतर न बहिर न यस्य. आणि मग तिने फरफर फरफर कृष्णाला ओढत आणलं आणि म्हणजे आज तुला बांधते, थांब, तुला असं सोडत नाही, बांधते तुला. दामनाय वीर्य कोविदा. दावं घेतलं. कुठं बांधायचं म्हणले, एक उखळ होतं उभं, त्या उखळाला बांधून टाकते म्हणे. एक लाकडी उखळ असायचं पूर्वी, त्या उखळाला बांधून टाकण्यासाठी दावं घेतलं. गोपी कोल उखले दामना बबंद प्राकृतम यथा. आणि बांधायला सुरुवात केली. 1 दावं झालं, 2 दावे झाले, 3 दावे झाले. अहो बांध दावेच कमी पडायला लागले. पूर्वापरम बहिष्ठांतर जगतो यो जगच्चया. अहो म्हणले गो का हो म्हणले 2 बोट कमीच पडायला लागले. गंगुलो न भूत तेन संदधेन्यच्च गोपिका यदासी दत्त दपि न्यूनम तेनान्यदपि संदधे तदपि द्व्यंगुलम न्यूनम यददा तत्तबंधनम. किती दावे आणले. एवं स्वगेह दामानी. घरातले सगळे दावे संपले. बांधलं, एक कमरेला बांधलं
आणि कमरेला बांधतानाच कमी पडायला लागलं. इकडं बांधलं पण इकडं कमरेला जेव्हा बेरड फोडायचं तेव्हा कमी. अरे असं कसं काय झालं? आणि दुसरा आणा दाव, तिसरा आणा, सगळे दावे संपले. शेजारी गेले, दाव आहे का? दाव तुमच्याकडे नाही काय? आहे म्हणले माझ्याकडे दावे, पण सगळे संपले. सगळ्या गोपिका बघायला आल्या. होय काय? तदपि व्यंगुलम न्यूनम. सगळे दावे संपले तरी 2 बोट कमीच. यातलं तत्व काय? यातलं तत्व असं आहे की संसार हा 2 बोट कमीच आहे, न्यूनच आहे. न्यूनम संपूर्णता जाती. जेव्हा आपण भगवंताला समर्पित करतो तेव्हा न्यूनाची संपूर्णता होते. नाहीतर आपल्याजवळ काय आहे? आपल्याजवळ काहीच नाही. आपण षोडशोपचारे पूजा म्हणतो पण प्रत्यक्षात आपल्याकडे काहीच नसतं. मग समर्पणे मिळून पाणी सोडावं लागतं. पण शेवटी न्यूनम संपूर्ण. देवा मी न्यून आहे, मी कमी आहे, मी परिपूर्ण नाही, हे तुम्ही मान्य करा आणि मग भगवंत त्याला संपूर्ण करतो. तुम्ही एक थेंब पाणी समुद्रात टाका, ते समुद्रमय होईल. समुद्र होऊन जाईल ना तुमचे एक थेंब पाणी म्हणजे. हो, समुद्रच होईल. त्याप्रमाणे पण समर्पित भावना पाहिजे, समर्पण भावना पाहिजे, भगवंताची स्वार्थ त्याग वृत्ती पाहिजे. म्हणून ते म्हणतात तदपि व्यंगुलम न्यूनम दत्तबंधनम एवं स्वगेह दामानी यशोदा संदत्तेभी गोपीनाम सुस्मयंतीनाम स्वयंती विस्मिता भवत. सगळे विस्मित चकित झाले. म्हणजे असं कसं काय होऊ लागलं? दावे कसे कमी पाडायला लागले? थकून गेली. अहो भागवतकार म्हणतात तिचे बोट फुटले. बिरड फोडता फोडता स्वमा तो स्विन्न गात्राया, स्विन्न गात्र झाले, थकून गेली, दम लागला. म्हणजे काय? बुरडे फोडता फोडता बोट दुखू लागले, बोटातून रक्त येऊ लागलं. कृष्ण म्हणले बस आता यापेक्षा परीक्षा नाही पाहिजे. विस्त्रस्त कबरस्त्र जाहा. त्याप्रमाणे सगळ्या बेणीचे सगळे फुलं तर सगळे नष्ट झाले होते, सगळे खाली पडले होते. आणि मग कृष्णाने पाहिलं एवं संदर्शिता झंग हरिणा भृत्यवश्यता. फार मार्मिक शब्द वापरलाय भागवतकारांनी. हरिणा भृत्यवश्यता. भगवान भृत्यवश्य. भृत्यवश्य म्हणजे आपल्या भक्ताला वश होणारे. ते तुमच्या भगवंत कधी वश होतात? जेव्हा तुम्ही समर्पित असता. तुम्ही जर म्हणाल नाही मी करीन, अहंकार जर असेल, देव म्हणतात तुमचा अहंकार चालू दे, मग किती चालायचा, मी अहंकाराला वश होत नाही, नम्रतेला मात्र मी वश होतो. म्हणून ते म्हणतात हरिणा भृत्यवश्यता. जो त्याचा भृत्य आहे, जो त्याचा सेवक आहे, जो त्याचा भक्त आहे, त्याला भगवान वश आहे. म्हणून ते म्हणतात स्ववशेनापि कृष्णेन यसेदम शेश्वरम वशे. ते म्हणतात याप्रमाणे व्यंगुलो न भूत तेन संददे नच्च गोपिका. भगवंत शेवटी काय केलं? भगवंताला दया आली. ते म्हणले एवढं आपल्या अंत पाहणं बरं नाही. भगवंतानी बांधून घेतलं. यांनी प्रश्न म्हटलाय की भगवंताला बांधलं का हो? यशोदेनी नाही. यशोदेनी भगवंताला दोरीने नाही बांधलं. मग कशाने बांधलं? प्रेमाने बांधलं. ते म्हणतात प्रणय रशनया. आपल्या 11व्या स्कंदामध्ये कृष्ण जेव्हा तत्वज्ञान सांगतात त्यावेळेला त्यांनी प्रणय रशनया. प्रणय म्हणजे प्रेम. प्रेमरूपी दोरीनं देवाला बांधलं पाहिजे. देव असा सांसारिक प्रापंचिक भौतिक दोरीने बांधला जाणार नाहीये. तो गुणाने कसा बांधला जाईल? तो गुणाच्या पलीकडचा आहे, निर्गुण आहे. दोरी म्हणजे काय? दोरी म्हणजे गुण. संस्कृतमध्ये गुण म्हणजे दोरी. मग भगवान गुणाने बांधला जाईल का? नाही. गुणमयी तर माया आहे. भगवान मायेच्या पलीकडचा आहे. त्यामुळे तो गुणाने बांधला जाणार नाही, दोरीने बांधला जाणार नाही. मग कशाने बांधला जातो? तो निर्गुण निराकार निर्विकार असल्याने तो प्रेमाने मात्र बांधला जातो. प्रेमरूपी रज्जूने तो बांधला जातो. आणि भगवंताला दया आली, दोरीनं नाही, त्यांनी प्रेमाने बांधलं. म्हणून मोरोपंतांनी म्हटलंय तुला तुझी दया बांधिते. तू स्वतःलाच बांधून घेतलंस. यशोदेने नाही तुला बांधलं, तू स्वतःच्या दयेच्या वृत्तीने बांधून घेतलंस. तुझी दया तुझी बांधिते. तुझी दया तुला तुझी दया बांधिते. तुला तुझी दया बांधते. या ठिकाणी तुझी दया, तुझं प्रेम, तुझं अंतःकरण, तुझी करुणावृत्ती हीच सगळ्या जगाला बांधते आणि जग त्याच प्रेमभावनेने तुला बांधू शकतं. म्हणून भक्त अहम भक्त पराधीन. देव हा भक्त पराधीन आहे.
गोपू गोपी लोकुले लांबना बमंद प्राकृतम यथा, आणि भगवंत बांधला गेला, प्राकृताप्रमाणे बांधला गेला हे पाहिलं. म्हणून प्रसादम लेभिरे गोपी यत्तत प्रापवी मुक्तिदात. या ठिकाणी लेभिरे हा जो शब्द वापरलाय तो व्याकरणाच्या दृष्टीने आर्ष प्रयोग मानला जातो. कारण एकी ज्याला आपण एकवचनी मध्ये लेभिरे शब्द येत नाही, अनेक वचनामध्ये लेभिरे येतो. पण इथे गोपी म्हणजे यशोदा, पण लेभिरे शब्द आल्यामुळं इथे हे लेभिरे क्रियापद आल्यामुळं हे आर्ष प्रयोग मानला जातो. याप्रमाणे आता त्याने वर्णन असं केलंय, याप्रमाणे भगवंतानी स्वतःला बांधून घेतलं. एक कथा अशी सांगतात की एकदा नती प्रबल गोपिका तुझी दया बांधिते. ती गोपिका काही प्रबल नव्हती. घटना अशी आहे की प्रेमाबाई नावाची एक 17व्या शतकामधली एक संत कवयित्री होऊन गेली. अगदी 17व्या शतकात प्रेमाबाई, ही प्रेमाबाई हिचं कथा संत लीलामृतामध्ये वर्णन केलेली आहे ताहराबादकरांनी. अध्याय 42 ते 44 या 2 अध्यायामध्ये 3 अध्यायामध्ये तिची कथा आलेली आहे. त्यामध्ये कथा अशी आहे की ही प्रेमाबाईंनी वर्णन केलंय की ही विधवा एक स्त्री होती आणि तिचा मुलगा 10 वर्षाचा होता. ही प्रेमाबाईचीच कथा आहे. ही विधवा होती आणि तिचा मुलगा 10 वर्षाचा. एकदा ती दररोज भागवताला जात असे, दररोज भागवत ऐकायचं. आणि या वेळेला चरित्र चाललं होतं कोणतं? कृष्णाला बांधण्याचं, उलूखलाला बांधण्याचं हे चरित्र चाललेलं होतं. आणि तिच्याकडे पाहुणे आले, ब्राह्मण आले, म्हणून ती म्हणाली की अरे मुला, माझ्याकडे पाहुणे आले, तू जा बरं आज जा आणि काय पोथी सांगितली तेवढी मला सांग. तो गेला, त्याने ऐकली सगळी पोथी आणि ऐकल्यानंतर तोपर्यंत त्यांचं ब्राह्मणाचे जेवणे बिवणे उरकले. द्वादशी होती त्यामुळे त्यांना जीव घातलं. आजची द्वादशीच आहे त्याप्रमाणे. आणि ते ब्राह्मण निघून गेले. तेवढ्यात मुलगा आला. ऐकलं का म्हणे? काय सांगितलं आज? तर अगं म्हणे त्या कृष्णाला बांधलं म्हणे कुणी? यशोदेने. आणि सोडलं नाही का? तर आता तोपर्यंत वेळ झाली पोथीची. ते म्हणे आता याला उद्या सोडू आपण. म्हणून त्यांनी पोथी संपवली आणि मुलगा म्हणला नाही सोडलं म्हणे. ती म्हणे नाही सोडलं. इतकी तल्लीन झाली ही प्रेमाबाई, ती म्हणली नाही मी त्याला सोडून आणते. म्हणून तिची डोळे झाकले, तिने तन्मय झाली. तिला वाटलं माझ्या गोपाल कृष्णाला बांधलंय, किती वाईट आहे. त्याला मी दिवसभर बांधलं राहील, रात्री बांधलेलं राहील, त्यापेक्षा आपण सोडून आणू. म्हणून तिने डोळे झाकले आणि तिचं प्राणोत्क्रमण झालं. भगवंताशी तन्मय झाली. अशी प्रेमाबाईची कथा आहे. ताहराबादकरांनी वर्णन केली आहे. सांगायचं तात्पर्य असं की इतकी तन्मयता पाहिजे. याप्रमाणे आता या कथेप्रमाणेच आता भगवंताला बांधलेलं आहे. तर हा नळक, कुबर आणि मणिग्रीव यांच्या निमित्ताने भगवंताच्या त्यांच्या नळक, कुबर आणि मणिग्रीव हे वृक्ष कसे पडतील आणि भगवंत त्यांना ते कसे सोडवतील, सगळ्या गोपिका कशा तिथं धावत येतील, यमलार्जुनाचा उद्धार कसा होईल या संबंधीचं कथानक आपण उद्या सांगू. म्हणजे उद्या त्याला सोडू आपण, कृष्णाला उद्या सोडू. कुंडली गवर्दे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय.